मनोजच्या मागे एवढे लोक विश्वासाने पाहतात. मनोज जरांगेंनी नेतृत्व करावं मराठा समाजाचं आणि तुम्ही त्यांच्यासोबत? हां, 100% मी त्यांना सपोर्ट करतो. काहीच त्याच्या मागं पुढं काही नाही. नमस्कार, मी कृष्णा केंडे. माझ्यासोबत राजे आहेत, संभाजी राजे. आज दिवसभर ते शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन आलेत. त्यांच्यासोबत भविष्यात जी तिसरी आघाडी होऊ इच्छिते ते सर्व नेते होते. मराठवाड्यात अतिवृष्टी प्रचंड प्रमाणावरती झाली. तुम्ही शेतकऱ्याच्या व्यथा ऐकून आलेले आहात. त्यानंतरची काय अपेक्षा आहे सरकारकडूनची आणि तुमची प्रतिक्रिया काय? आज सकाळपासून नांदेड आणि परभणीचं जिथं जिथं अतिवृष्टी झाली आहे त्या ठिकाणी दौरा करून आलो. लोकांच्या भावना फार तीव्र आहेत. अतिवृष्टी झाल्यामुळं अनेक लोक चिंताग्रस्त आहेत, व्यथित आहेत आणि म्हणून ज्या पद्धतीने सरकारने पंचनामा करायला पाहिजे किंवा सरसकट 1-2 मंत्र्यांनी बोलून आम्ही सरसकट देऊ, पण जे काय द्यायचं आहे तुम्ही द्याल पहिले. अजून पण लोकांच्या पण काही पोचलं नाही. मला सकाळी इथं नांदेडला त्या उंचाटा काही ते गाव आहे तिथं खतगावला, तर तिथं त्या चव्हाण म्हणून मधुकरराव चव्हाण म्हणून एक शेतकरी आहे. त्यांनी स्पष्ट सरळ मला सांगितलं की राजे, माझी 4 एकर जमीन सोयाबीन होती आणि काहीतरी 8,500 रुपये हेक्टरला मिळणार असं त्यांनी सांगितलं आहे. पण मला जर 4 दिवसात पैसे नाही मिळाले तर मी आत्महत्या करेन. एवढे मला सांगावं लागलं. आता त्यांनी धाडस करून मला सांगितलं, मला सांगावं लागलं बाबा तसं आत्महत्या करणं हा पर्याय नसतो आणि मी माझ्याकडनं किंवा स्वराज्याच्या माध्यमातून तुला ते पैसे पाठवतो, पण आत्महत्या हा विषय नाही. पण हे एक निमित्त होते त्यांनी मला सांग. अशा भावना सगळ्यांच्या आहेत. तिथं परभणीला सुद्धा आजही म्हणजे पंचनामे झाले नाहीत, म्हशी वाहून गेलेले आहेत. त्या नदीच्या काठीच आम्ही जाऊन आलो. मी, बच्चू कडू, राजू शेट्टी होते आणि तिथं त्यांनी स्पष्ट सांगितलं की एवढ्या महिलांचा तो आक्रोश होता आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जगायचं कसं, घर बघ आमचं काय झालं, कुठं जाऊन राहायचं आम्ही. ते काही ते 12 त्यांच्या मेंढ्या वाहून गेलेल्या. सरकारला माहीत नव्हतं. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही बोललो, काय प्रकार आहे, त्या पंचनामासुद्धा झाला नाही, त्यांना त्या तहसीलदारला माहीत उत्तर नव्हतं. म्हणजे असे अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे आज मला सरकारला मुद्दाम सांगायचे, तुम्ही युद्ध पातळीवर बाकीचे सगळे तुमचे कार्यक्रम थांबवा आणि ज्या अतिवृष्टी जिथं झालेली आहे त्या शेतकऱ्यांना, त्या शेतकरी आपला केंद्रबिंदू आहेत, त्यांना तुम्ही जे काही तुमचे म्हणजे ते तुम्ही म्हणजे मानधन म्हणा किंवा भरपाई म्हणा, हे तुम्ही लगेच सरकारने देणं गरजेचं आहे. तुम्ही तिथून ज्या प्रतिक्रिया दिल्यात, म्हणजे खास करून कृषी मंत्र्यांविषयीची जी प्रतिक्रिया दिली त्यावर त्यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिलेली आहे. राजेंना उशिरा सुचलं. आता तुम्ही राजे आहेत म्हणून तो पुढचा शब्द मी वापरत नाही, आपणही निश्चित तो ऐकलेला असेल. किंवा दुष्काळ म्हणजे जे ओल होती ती संपली, कोरडं झाल्यानंतर राजे तिथं पोचले. इतका असंवेदनशील कृषी मंत्री मी पहिल्यांदा माझ्या जीवनात पाहिलेला आहे. सगळे आपापल्या परीने शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यातलं मी एक आहे आणि मला तर शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वारसा आहे, तर माझी नैतिक जबाबदारी होती की दुसऱ्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त काम मी करणं गरजेचं आहे. पण माझ्या कामाची पोचपावती तिने काही द्यायची काही गरज नाही. मी 2007 पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. त्या ते कुठं होते मला माहीत नाही, पण पूर्ण महाराष्ट्राला कल्पना मी कशा पद्धतीने काम करतो आणि प्रामाणिकपणाने काम करतो. मला एक सांगा, त्यांना कुठं का झोंबलं? मी त्या परळीत ज्या पद्धतीने त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आत्ता घेतले, ज्यावेळी असंवेदनशील परिस्थिती निर्माण झालेली आहे, शेतकरी अस्वस्थ आहे, तुम्ही कृषी मंत्री आहात आणि तुम्ही 10 दिवसाचा सांस्कृतिक कार्यक्रम परळीत घेतलाय आणि सांस्कृतिक कार्यक्रम काय घेतले त्यांनी सांगावं. अशोभनीय तिथं कार्यक्रम आहेत त्या 10 दिवसात 1-2-3 सोडले तर. मी असं जर काय बोलायला लागलो तर त्यांना उघडं पाणी पडू शकतो. मी कोणाला विचारा, त्यांचे व्हिडिओज आहेत माझ्याकडे, त्यांचे पत्रिका आहे. आता असे कार्यक्रम तुम्ही घेता आणि इथं शेतकरी ओरडा लागलेला आहे, शेतकरी अस्वस्थ झालेला आहे, हे शोभते का कृषी मंत्री? कुठल्या कार्यक्रमावर आक्षेप आहे तिथं बघा ना, मी कशाला बोलू.
मी नाही सांगणार आहे. माझ्या समोर येऊन दे, मग दाखवतो काय कार्यक्रम घेतले, व्हिडिओ दाखवतो. म्हणजे इकडं कोण कोण तिथं नाचत होतं. हां, आणि हे हे बोलू का मी, महाराष्ट्रात दाखवू का हे महाराष्ट्राला शोभते? ही आपली परंपरा आहे, हे आपले संस्कार आहेत, हे शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांनी आपल्याला संस्कार दिले. म्हणजे मी काही ते बोललो होतं हे ना झोमते, म्हणजे मी बोलूच नाही. एकदम चुकीचं आहे कृषी मंत्र्यांचं, मला अजिबात पटलेलं नाही. सरसकट शब्द तुम्हाला कळतो का असं त्यांचं? आता ठीक आहे, लोकशाही त्यांना काय बोलायचं बोलतील, त्यांना सरसकट मला समजत नाही, ठीक आहे, त्यांचा लोकशाहीत अधिकार आहे. पण कमाल आहे, म्हणजे शाहू महाराज, शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या घरात जन्म झाला आणि मला सरसकट समजत नाही. म्हणजे आता ह्याच्या पलीकडे मी काय बोलणार. अशा पद्धतीने एखाद्या राजांविषयी वक्तव्य करणं. नाही आता काय, ह्या काळात राजेशाही कुठे आहे? 1947ला सगळं संपलं. मी तर केव्हा स्वतःला मी राजा म्हणून घेतच नाही. आपण शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा वारसा हा माझा तर काढून घेऊ शकत नाही. ते मी सामान्य माणूस आणि त्यांच्यापेक्षाही माझं राहणीमान, त्यांच्या नाही कोणाच्याही पेक्षाही माझं राहणीमान साध आहे आणि मला आवडते ते. आणि म्हणून कोण त्याच्या माध्यमातून जळत असेल तो त्यांचा प्रश्न आहे, माझं काम तेव्हा काही थांबू शकत नाही. आता शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे तात्काळ असं तुमचं? नाही, ज्या काय केंद्रातून किंवा राज्याच्या ज्या काही योजना आहेत, की योजना म्हणण्यापेक्षा ज्या भरपाईचे जी काही सिस्टम ठरलेली ते ताबडतोब करायला पाहिजे. तुम्ही म्हणताना सरसकट, हां, तर सरसकट करायचं, सरसकट पंचनामे लागत नाही असं त्यांचं म्हणणं आहे कृषी मंत्र्यांचं. तिकडं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं हे आहे की पंचनामे केल्याशिवाय आम्ही देऊ शकत नाही. तुम्ही एक मत करा पहिल्यांदा, आणि जे काय NDRFच्या माध्यमातून असून दे किंवा वेगळ्या वेगळ्या योजनाच्या माध्यमातून असून दे, योजना नाही ते जे भरपाईचे हे असेल ते तुम्ही देऊन टाका. ते इन्शुरन्स मागच्या वर्षीचे इन्शुरन्स अजून क्लिअर नाही आहेत. नुसतं वर्षाला 6,000 रुपये द्यायचं आणि लॉलीपॉप दाखवायचं, हे नाही चालणार. म्हणजे या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाच्यामुळं तुम्ही जर पाहिलं असाल, त्यांचं वर्षाचं पीक आहे, त्यांना माहीत नाही पुढे जगायचं कसं. आणि अशावेळी आम्ही आमचे कार्यक्रम, गणपती असतील हे असतील, गणपती कार्यक्रम करत असताना गणपती स्वतः म्हणतील, हां, आपल्या मागं सुद्धा गणपती ते म्हणतील पहिल्यांदा माझं आरती करायच्या अगोदर पहिल्यांदा ह्या गरीब शेतकऱ्यांना त्यांचं भरपाई देऊन टाका. तिसरी आघाडी आज एकत्र पाहायला मिळेल, म्हणजे जी तुम्ही पहिली आघाडी असं त्याला नाव दिलेलं आहे. हे एकत्र 3 लोक शेतकऱ्यांच्या बांधावर पाहायला मिळाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा जो नेत्यांचा जो समूह आहे तो 3च्या पुढे जाताना दिसत नाही. तो कधी पाहायला मिळेल? नाही, काय आहे की एक तर आघाडी आम्ही म्हणत नाही तिसरी, आम्ही एक वेगळा पर्याय, सुसंस्कृत पर्याय द्यायचं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला, हा आमचा मानस आहे. आणि म्हणून सगळे छोटे जे पक्षातले लोक आहेत ते सगळे आम्ही एकत्र येऊन आमचं बोलणं चालू झालेलं आहे. आज प्रामुख्याने कुठलीही राजकीय चर्चा नव्हती. म्हणजे राजू शेट्टी साहेबांची असेल, बच्चू कडू साहेबांची असेल, माझी असेल, हे पूर्ण शेतकऱ्यांच्यावर आमचं कॉन्सन्ट्रेशन होतं. पण नाकारता सुद्धा येत नाही, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आणि शिवाजी महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य स्थापन केलं तर स्वराज्याचा पहिला किल्ला ज्यावेळी ताब्यात घेतला तो होता तोरणा किल्ला, आणि ते मुठभर मावळ्यांनीच घेतला ना. म्हणून एकदम तुम्ही अपेक्षा केली की इथं उद्या 10 संघटना 10 पक्ष आले, असं नाही म्हणा, टप्प्याटप्प्यातलं. आणि ती सुरुवात झालेली आहे. आणि का धाडस करू नये, का चांगला पर्याय देऊ नये, का नुसतं हे महायुती आणि महाविकास आघाडीतलेच ते 75 वर्ष किंबहुना अनेक वर्षापासून ते ह्याच्या राजकारणात म्हणून त्यांचाच अधिकार बनतो का? आमचा अधिकार नाही का की एक सुसंस्कृत मार्ग द्यायला? आता परवाचंच जे काय त्यांच्यात हेवे दावे सगळे चालू आहेत, तोच चेहरा एकदा निवडून इकडे एक उडी मारायची, तिकडे उडी मारायची, हे हेवे दावे करायचे, तेच हेवे दावे करायचे. पण तुम्ही एक चांगला एक अजेंडा घेऊन, एक प्लॅन घेऊन महाराष्ट्राला एक महाराष्ट्र का करू शकत नाही? बाकीचे राज्य आपलं किती तरी पुढे जायला लागलेले आहेत.
आज कर्नाटकसारखं राज्यसुद्धा, आज तेलंगणा राज्यसुद्धा शेतकऱ्यांसाठी आपल्यापेक्षाही चांगल्या योजना द्यायला लागलेल्या आहेत. एक साधं एक उदाहरण बोलायचं म्हटलं, लाईट 24 तास लाईट तेलंगणामध्ये मिळते, आपण कधी देऊ शकत नाही. एक साधं उदाहरण बोला, असे अनेक मुद्दे आहेत. दुसरं आणखीन असं आहे की आज प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की जे जरांगे सोबत जातील त्यांच्यासोबत आम्हाला आता जाता येणार नाही. आता प्रकाश आंबेडकर हे काय बोललेत मी ऐकलं नाही आहे, पण त्यांचं भावना असेल. हां, पण आमची तर ती नाही. मनोज जरांगे हा गरीब मराठ्यांसाठी लढा देतो आणि म्हणून आमचा त्यांना सपोर्ट आहे. ज्या शिवाजी महाराजांच्या पावलावर राजे छत्रपती शाहू महाराजांनी पहिलं आरक्षण दिलं होतं, अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि गरीब मराठ्यांना दिलं होतं, 50% आरक्षण ज्यावेळी दिलं होतं 1902 आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत अंमलात आणलं. तर आज मनोज जरांगे सुद्धा त्या लाईनवर जर चालत असेल की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं, तर आमचा निश्चित सपोर्ट राहिला. त्यांचा का सपोर्ट नाही आहे हे मला माहिती आहे. पहिल्यांदा त्यांनी सपोर्ट केला होता ना. म्हणजे मला जे आठवते की पहिल्यांदा प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंना सपोर्ट केला, त्याची भेट घेतली आणि आम्ही मराठ्यांच्या बरोबर असं सांगितलं. आता ते मराठ्यांबद्दल विरोध बोलतात. हे जातीच्या पलीकडे सुद्धा त्यांनी विचार काहीतरी करायला पाहिजे ना, असं माझं त्यांना एक विनंती राहील. आता त्यांचा स्टान्स मी काही सांगू शकणार नाही, पण बघू टप्प्याटप्प्याने होईल. अजून आमची त्यांच्याशी काही चर्चा झालेली नाही. बरं, आपली त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे मनोज जरांगे पाटलासोबत, कारण आपण जाऊन आलेला होतात. 27 तारखेला ते आपल्याला या ठिकाणी पुढची भूमिका सांगणार होते, मात्र त्यांनी तो निर्णय पुढे ढकलला. आता काय संवाद तुमचा सुरू आहे दोघांचा? नाही, मी मनोजना भेटलो, खरं म्हणजे आजच भेटलो असं नाही. ज्यावेळी मनोज एवढे मोठ्या वयाच्या अगोदरपासून मी त्यांना नेहमी त्यांना सहकार्य करत आलो. त्यांच्या 2-3 आमरण उपोषणाला सुद्धा जाऊन मी भेटी दिल्या आहेत आणि म्हणून परवा मी त्यांना भेटलो होतो. म्हणजे उलटं ज्यावेळी पहिल्यांदा ते लाठीचार्ज झाला, पहिला पोचणारा मी आहे तिथं मनोजना ताकद द्यायला. तर मनोज जरांगेंची माझी परवा चांगली भेट झाली, सविस्तर चर्चा झाली, राजकीय चर्चा झाली. आमची रिझर्वेशन कसं देता येईल, कसं न्याय गरीब मराठा समाज लोकांना द्याल, त्याच्यावर चर्चा झाली. पण त्याच्या पुढचे टप्पे अजून काही चर्चा झाली नाही. पण मी त्यांना एकच विनंती केली, त्यांना केली की आता मनोज मोठे झालेत ना, म्हणून मी त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या इलेक्शनमध्ये येणं गरजेचं आहे, तुम्ही भाग घेणं गरजेचं आहे आणि पाडण्यासाठी नाही, तुम्ही निवडून आणण्यासाठी तुम्ही त्याच्यात सहभाग घ्या. तुम्ही आमच्यावर या काय आणि कोणाच्यावर जावा तो तुमचा प्रश्न आहे, किंवा तुम्ही व्यक्तिगत जावा. पण माझी विनंती राहणार आहे की तुम्ही ह्यावेळी निवडून आणण्यासाठी उमेदवार उभे करावेत, अशी माझी त्यांना इच्छा मी केली. पण अजून बरेच टप्पे आहेत आणि ते सुद्धा सकारात्मक आहेत. म्हणून परत एकदा आमची आज नाही तर उद्या लवकरच ती आम्ही बैठक होईल, चर्चासुद्धा होईल आणि त्यांनी सुद्धा आमच्यावर यावं. उलटं यंग माणूस आहे, डायनॅमिक आहे, सगळी मिळून आपण काम करू. मराठा समाजाचं नेतृत्व त्यांनी करावं, मी ह्या स्पष्ट मताचं आहे. मी एवढे वर्ष नेतृत्व करत होतो, आज मलासुद्धा एक कपॅसिटी आहे किती मी पळायचं. पण मनोजच्या मागं एवढे लोक आज विश्वासाने पाहतात. मनोज जरांगेंनी नेतृत्व करावं मराठा समाजाचं आणि तुम्ही त्यांच्यासोबत? हां, 100% मी त्यांना सपोर्ट करतो. काहीच त्याच्या मागं पुढं काही नाही. एका गरीब मराठ्यांचा विषय कोणी उचलत असेल तर त्यांच्या बाजूने छत्रपती घराणं असणं ही आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे. ते तुम्ही बोलताना खूप मोठं वक्तव्य केलं की ज्यांनी आरक्षण दिलं राजर्षी शाहूंच्या पावलावर पाऊल त्यांचं चाललंय. कोणाचं म्हटलं? जरांगे पाटला. नाही, त्यांनी म्हणजे मग गरीब मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचं म्हणजे हेतूच काय? शेवटी राजे शाहू महाराजांनी आरक्षण दिलं ना. राजे शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. जे कोण शाहू महाराज आरक्षणासाठी लढा देत असतील ते शाहू महाराजांचाच विचार आहे. मग ते अनुसूचित जातीतले लोक असतील, जमातीतले लोक असतील, ओबीसी मधले असतील आणि गरीब मराठ्यांचे सुद्धा असतील. शाहू महाराज एकटे मराठ्यांचे नव्हते, शाहू महाराज सगळ्यांचे बहुजन समाजाचे होते. ज्यांनी पहिलं आरक्षण दिलं त्यांचे तुम्ही वारसदार आहात, म्हणून तुम्हाला आरक्षणाविषयीचा जो 2 नेत्यांमध्ये आत्ता जो वाकयुद्ध सुरू आहे, जे म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि दुसरे म्हणजे राजेंद्र राऊत, या सध्या जे त्यांचं जे तू मैमय सुरू आहे, त्यामुळे एक राजे म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर्षी? गरीब मराठ्यांच्या साठी मनोज जरांगेने लढा उभा केलेला आहे.
प्रामाणिक आहे. आता त्या आमदारांनी असं का बोलले, एवढ्या लेवलला का बोलावं त्यांनी, हे मला कल्पना नाही. आणि मला असं वाटतं की एक मनोज जरांगे एवढे प्रामाणिकपणे काम करायला लागले ते कशाला आणि त्या लेवलला जाऊन बोलणं, आणि वातावरण गढूळून जाते मग ते, आणि ते करू नये असं माझं मत आहे. बाकी तुम्ही काय ते सगळे बोलत, मी काय सगळं काय ऐकलेलं नाही म्हणून मला काय त्याची कल्पना नाही. पण जे थोडंफार माझ्या कानावर आलेलं की वातावरण दूषित होण्यासाठी काही ते प्रयत्न चालू आहे आमदारांच्याकडून, असं माझ्या कानावर आलं. पण ते करू नये असं माझं त्यांना विनंती राहील. म्हणजे राजेंद्र राऊतना काय सल्ला त्यांना? नाही, माझी विनंती हीच राहणार, कशाला वातावरण दूषित करताय. एक गरीब मराठ्यांसाठी मनोज जरांगे पाटीलसारखा एक नेतृत्व करायला लागले. सगळे समाजाचं त्याच्यावर बऱ्यापैकी बहुतांश समाजाचा त्याच्यावर विश्वास आहे. तर कशाला डिस्टर्ब करायचं, आपण करून दे ना, आपण त्याला उलटं पुश द्यायला पाहिजे. जाऊन दे पुढं म्हणून सांगायचं, करा म्हणून सांगायचं. आज माझ्यासारख्या सुद्धा व्यक्ती 2 पावलं मी मागे घेतले ना. मी म्हटलं जर मनोज जरांगे पाटील चांगलं काम करायला तर आपण पुश करू दे ना, पुढं करा. मीच एवढे वर्ष केलं, मीच मेन असं होऊन चालत नाही. टप्प्याटप्प्याने आपण सुद्धा 2 पावलं मागं यावं लागतं. जसं मी आलो 2 पावलं मागं, आणि मी सांगितलं की नाही मनोज, तुम्ही याच्या पुढं तुम्ही मराठा समाजाचं नेतृत्व करा, आम्ही तुमच्या बरोबर असेल. हे केलं जात आहे की करवलं जात आहे असं तुम्हाला वाटतं? वातावरण दूषित, आता तो मोठा प्रश्न आहे, त्याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. म्हणजे ऑफेंड असं मी एकदम असं काही ते बोलणं ते सुद्धा बरोबर दिसणार नाही. त्याचं टाईम विल टेल, म्हणजे वेळच सांगेल की त्याच्या मागं कोण होतं काय. त्यांनी स्वतःहून त्यांचं ते मत बोलून दाखवायला लागले. शेवटचा प्रश्न विचारतो, आघाडी कधीपर्यंत तुम्ही डिक्लेअर करणार आहात आणि किती नेते आपल्या सोबत येतील आणि मनोज जरांगे असतील का? नाही, टप्प्याटप्प्याने सगळे एकत्र बसू आम्ही, आणि आम्ही सगळे निर्णय घेऊ. त्याला वेळ द्यायला पाहिजे, कारण का आता कुठंतरी मनोमिलन सगळ्यांचं व्हायला लागलेलं आहे. आणि कितीपेक्षा एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवावं ही आमची सर्वांची इच्छा आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे एकत्र येण्याचा प्रयत्न चालू आहे की एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून. म्हणून जरांगेच्या बाबतीत जर तुम्ही प्रश्न विचारला तर मी एकदम पॉझिटिव्ह आहे. आणि शेवटी त्यांचा उद्देश आमचा उद्देश एकच आहे, आणि गरीब मराठ्यांना न्याय मिळावं आणि या सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांना त्याचा न्याय मिळावा, हा आमचा सगळ्यांचा तो दृष्टिकोन आहे. त्यांनी पाडावं की निवडून यावं? त्यांनी निवडून आणणार. मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही पाडाच्या भानगडीत पडू नका, तुम्ही निवडून आणायला पाहिजे. ही माझं एक वडीलधारी आणि एक छत्रपती घराण्यातली व्यक्ती या नात्याने मी त्यांना सल्ला दिलेला आहे की तुम्ही पाडू नका, तुम्ही निवडून आणा, आणि तेच जनतेला पाहिजे. निवडून येण्यासाठी तुमच्यासोबत यावं. आम्ही सगळेच सोबत, माझ्यासोबत नाही, सगळे आपण एकत्र यायला पाहिजे. इथं जे तू तिसरा पर्याय जो आणायचा त्यात मी आघाडी आहे, मी आघाडी नाही, तो पर्याय सगळे उपलब्ध करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करायला लागलेत. आणि त्यात ते आले तर उत्तमच आहे, आणि त्याचं सगळेजण स्वागत करतील. आणि इतिहास घडूया महाराष्ट्रात, एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडूया. आणि सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी सगळ्यांनी यावं त्याच्यात, ही आमची सर्वांची अपेक्षा आहे. धन्यवाद. हे होते संभाजीराजे, आणि त्यांनी ABP माझाशी सविस्तर चर्चा केलेली आहे, सविस्तर बातचीत केलेली आहे वेगवेगळ्या मुद्द्यांवरती. आणि खास करून धनंजय मुंडेंना त्यांनी जी टीका केली त्यावर त्यांनी परखडपणे प्रत्युत्तर देखील दिले. आणि मनोज जरांगे हे राजर्षी शाहू महाराजांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत, त्यांनी पुढे यावं, मी त्यांच्यासोबत आहे हे देखील म्हणायला ते विसरले नाहीत. शिवाय मनोज जरांगे यांनी पाडण्यासाठी नाही तर जिंकून येण्यासाठी पुढं यावं आणि तिसऱ्या आघाडीसोबत यावं असं देखील राजे म्हणाले आहेत. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.